नमस्कार, उमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर भजीचा नुसता सुगंध जरी आला ना तरी ती खावीशी वाटतात। तर आज आपण मस्त अशी अगदी 5 मिनिटात तयार होणारी खुसखुशीत जाळीदार गोल कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत। भजी बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहेत। भजी बनवत असताना आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत, ज्यामुळे आपल्याला यामध्ये खायचा सोडा, बेकिंग पावडर किंवा भजी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये रवा किंवा तांदळाचे पीठ इतर कोणताही पदार्थ न वापरता आज आपण अजिबात तेलकट न होणारी अगदी गाड्यावर भेटतात तशी गोल कांदा भजी बनवतोय। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला एक रिकामा बाउल लागणार आहे। त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालूया। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण हे पीठ भिजवतो त्यावेळेस यामध्ये ढिकळे होत नाहीत। तर आता आपल्याला सुरुवातीला या बेसन पिठामध्ये काही न घालता फक्त पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही। हे आपलं पीठ पूर्णपणे असं व्यवस्थित भिजवून झालेलं आहे। पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण करायचं नाही। तर आता आपल्याला काय करायचं आहे, 4-5 मिनिटे हे एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे। फेटल्यामुळे भजी खूप छान होतात। 4-5 मिनिटं मी हे पीठ छान फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या पिठामध्ये हवा गेल्यामुळं याचा कलरसुद्धा लाईट झालेला आहे। तर आता आपण यामध्ये इतर जिन्नस घालूया। तर 2 मध्यम आकाराचे कांदे मी असे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत, ते घालू। आता यामध्ये अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे मी क्रश करून घेतलेले आहेत। याची भरड काढून घ्यायची आहे, जास्त बारीक करायचं नाही। ओवा असा हातावरती चुरून टाकायचा आहे, म्हणजे याची टेस्ट खूप छान लागते आणि याचा फ्लेवर भज्यामध्ये खूप छान येतो। बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे, पाव चमचा हिंग आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण मी याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालूया। पाव चमचा हळद आणि पाव चमचा मिरची पूड आणि भरपूर अशी कोथिंबीर आता यामध्ये घालायची। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी अजिबात घालायचं नाही, गरज वाटल्यास अगदी थोडंसं घालू शकतो। हे थोडंसं घट्ट आहे, आपल्याला अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालावं लागेल। आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। हे आता जास्त वेळ फेटायची काही गरज नाही। आता यामध्ये आपण सोडा अजिबात वापरणार नाही। तर काय करायचं, मी इकडे भजी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यातलं कडकडीत असं तेलाचं मोहन 2 चमचे याच्यावरती सोडून घ्यायचं आहे आणि आता हे तेल यामध्ये पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही या पद्धतीने ठेवायचं आहे, जास्त घट्ट किंवा पातळ नाही, असं पटकन असं पडलं पाहिजे। जास्त पातळ झालं तर भजी आपली चपटी होतात आणि घट्ट झालं तर ते खाताना घशामध्ये रुततात। तर आता आपण ही तळून घेऊया। तेल आपलं छान गरम झालेलं आहे, आता यामध्ये भजी सोडून घेऊया। तेल जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही, हलकंसं नॉर्मल ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहे। तुम्हाला हाताने जमत नसतील तर तुम्ही चमच्याने सुद्धा भजी सोडू शकता। तुम्ही बघू शकता टाकल्या टाकल्या पटकन अशी फुगायला सुरुवात झालेली आहे भज्यांची। भजी आता आपण एकसारखी अशी हलवून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊया। भजी आपली तळून झालेली आहेत, आता आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान अशी फुगलेली आहेत आणि याला रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे। आता याच पद्धतीने सर्व भजी मी तळून घेते।
अशा प्रकारे आपली गोल गरगरीत कांदा भजी अगदी गाड्यावर मिळतात तशी तयार आहेत. अजिबात तेलकट झालेली नाहीत. आणि तुम्हाला एक फोडून दाखवते. आतून खूप अशी जाळीदार अशी एकदम खुसखुशीत अशी झालेली आहेत. वरून जरी कडक असली तरी आतून एकदम जाळीदार आहेत. तुम्ही अशा प्रकारची कांदा भजी नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.